वाकायला सांगितलं की सरपटायचं ही गंजेडी संजाची घाणेरडी सवय. याच सवयीमुळे संजा शिल्लक सेनेत असतानाही पवार काकांवर स्थितीसुमनं उधळत असतो. या सवयी मागे संजाचा हेतू असतो दोन्ही बाजूनं फायद्याचं लोणी खाण्याचा. आता हे सगळं करण्यामागचं कारण म्हणजे शिल्लक सेनेत असून पवार काकांचे तळवे चाटणारा संजा अचानक राष्ट्रीय पप्पूचा भक्त झालाय. सतत निवडणुका हरणाऱ्या आणि स्वतःच्या पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील उबाठा बनवणाऱ्या पप्पूची चरणचुंबकगिरी संजानं सुरू केलीये. चाटुकारीत संजाच्या जिभेचा वेग इतका की कारचे वायपरही धीमे वाटतील. संजाला इतकं प्रेम का आलं नीट ऐका. शिल्लक सेनेतून दररोज हजारो जण सोडून जात आहेत. पुढच्या निवडणुकीपर्यंत तर शिल्लक सेनेत पिता पुत्र आणि त्यांचं कुत्रच उरणार हे निश्चित आहे. आमदार निवडून येणं सोडा, कलानगरमध्ये पक्ष टिकणार नाही अशी दुरावस्था झालीये. 2027ला संजाची खासदारकी संपतीये. संजाचं वय आता 65 आहे, म्हणजे फार फार तर आणखी एक टर्म खासदार म्हणून नीट सक्रिय असेल. त्यामुळेच आणखी एक टर्मच्या खासदारकीसाठी त्याची लाळ गळू लागलीये. पण शिल्लक सेनेचा आका असणाऱ्या उबाठाचे स्वतःचे निवडून यायचे वांदे आहेत. म्हणून तर परिषद निवडणुकीतूनही पळ काढला. तिथे संजा कसला निवडून येतोय? पवार काकांच्या राष्ट्रवादीचीही तीच अवस्था. बाकी कोणता पक्ष संजाला उभं करणार नाही. मग उरला कोणता पर्याय तर राष्ट्रीय स्तरावरच्या उबाठाचा. कारण देशात पप्पूचाच एकमेव पक्ष आहे की जो अनेक राज्यात सत्तेत आहे आणि तिथून राज्यसभा खासदार सहज निवडून आणू शकतो. अगदी राज्यातून नाही तर संजा खासदारकीसाठी इतर राज्यातही जायला तयार आहे. थोडक्यात आपल्याला पुन्हा खासदारकी मिळावी म्हणूनच संजानं राष्ट्रीय पप्पूची चरणचुंबकगिरी सुरू केली आहे. असोत, संजा स्वस्तातला गांजा फुकतो, पाटकरबाईंना शिव्या घालतो, बावळटासारखा वागतो. पण जेव्हा जेव्हा संजाला फायदा मलिदा दिसतो तेव्हा तेव्हा त्याचा विकृत मेंदू उसेन बोल्टपेक्षा वेगानं धावतो. असोत, उबाटा संपवून राष्ट्रीय पातळीवर उबाटा संपवण्यासाठी संजाला शुभेच्छा.